नागपुर में कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने प्रेस कॉन्फ्रेंस में कई अहम मुद्दों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि तिजोरी मामले में पारदर्शिता होनी चाहिए और जनता को गुमराह नहीं किया जाना चाहिए। उन्होंने महायुति के नेता आशीष देशमुख पर आरोप लगाया कि जनता का हित भुलाकर कुंभ मेला जैसे कार्यक्रमों पर करोड़ों रुपए खर्चे किए जा रहे हैं, जबकि किसानों की मदद नहीं हो रही। वडेट्टीवार ने भ्रष्टाचार और घोटाला पर भी तीखी टिप्पणियां की और कहा कि कोर्ट के निर्णय के बाद ही आरक्षण और अन्य विधायकों पर भी बात की जाएगी। नाही आहेत आणि चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा सुरू आहे, म्हणजे त्याला आरोपींना पाठीशी घालण्याचा हा पद्धतशीरपणे प्रयत्न आहे असं एकदम असं एकूण या सगळ्या परिस्थितीमध्ये दिसत आहे। मुंबईत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेलं आहे। काय या पार्श्वभूमीवर ते आता मुंबईची लोक सगळी नेते मंडळी ठरवतील। मुंबई त्यांना जिंकायची आहे, महाविकास आघाडीला जिंकायचे आहे किंवा कोणाला आमचे सगळे नेते मंडळी आहेत काँग्रेसचे, त्यांनी त्या पद्धतीने बसून चर्चा करावी आणि तो निर्णय घ्यावा असं आमचं मत आहे। पालघरमध्ये प्रसूती झालेल्या महिलेला ते नाही एक काय चाललं, म्हणजे कोण काय बोलत आहेत, कोणाला कोण धमकवत आहेत। आणि एक तर आमच्या वाघताईचं वक्तव्य म्हणजे फार मला वाटतं की अशा कशा त्या बोलू शकतात। तुम्ही बाबाच्या मागे लागू नका, बाईच्या मागे लागा। म्हणजे हे तर मला वाटतं की अरे वाघ वाघाच्या मागे नाही लागणार, ते वाघ वाघाशी झुंजणार नाही तर वाघिणीशी फाईट करेल का? म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य मला वाटतं की आमच्या वाघताई या बोलत असताना थोडासा आपण काय बोलतो आहोत, त्याचा शब्दाचा अर्थ काय निघतो हे ध्यानात ठेवून बोललं पाहिजे। पण त्या आजकाल मात्र सुसाट बोलायला निघालेत आणि बोलता बोलता त्यांचा अर्थच त्यांना समजत नाही असं कळायला लागलं आहे। म्हणजे बाबाच्या मागे लागा पण बाबाच्या मागे लागू नका, बाईच्या मागे लागा, याचा अर्थ काय होतो हे तरी समजलं पाहिजे। कुठल्या भानगडीत आपण पडतो, कुठले शब्द वापरतो, त्याचा अर्थ काय निघतो, लोकांपर्यंत काय मेसेज जातो, हे जरा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेल अशा प्रकारचं वक्तव्य चित्रा वाघांनी करायला पाहिजे।